नमस्कार मित्रांनो, फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत। तर तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या 2 जानेवारीच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया। तेव्हा आजीला फोन केल्यावर दुर्गी फोन उचलते, मोठ्या आवाजात तिला बोलते आणि फोन स्विच ऑफ करून टाकते। अक्षरा फोन लावून वेडी होते। मग ती सरळ चारुहासलाच फोन करते, घडलेला सगळा प्रकार सांगते। असं काही ऐकल्यास चारुहासचं डोकं सरकतं आणि तो थेट भुवनेश्वरीच्या डोक्यावरच जाऊन बसतो। दुर्गीला तर सुट्टीच देत नाही, तिची तर खरडपट्टीच काढतो। भुवनेश्वरी ओरडते, आता आमासनी असं थंड घेणार नाहीये, त्या आमासनी लय बोलल्या नवं, आता त्यांची लायकी आम्ही दाखवूनच राहणार। कारण अक्षराने भुवनेश्वरीची चांगली जिरवलेली असते। चारुहास तिला शब्द देतो की माझ्या सुनबाईला मी घरी आणून दाखवणार। अधिपतीला सगळे समजातात। फॅक्टरीमध्ये गेल्यावर ओमक्या त्याला बोलतो, नवरा बायकोची भांडण झाली ना की नवऱ्यालाच माघार घ्यावा लागतो, म्हणव त्यांना वहिनींना परत घरी घेऊन ये। तर दुसरीकडे अक्षरा ठाम होते आणि म्हणते, नाही असं जमणार नाही, अधिपतीशी बोललंच पाहिजे। तर आता अक्षराने वेळ न दडवता सरळ फॅक्टरीत येऊन अधिपतीचा बाप होणार आहे हे त्यांना सांगायला हवं की नको, याबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा। तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका पाहताय का ते कमेंट करून नक्की सांगा। अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। तोपर्यंत पाहत रहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल। धन्यवाद।